तालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साजनी झाले हो साजनी तो विठ्ठल तो विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मलोनी विठ्ठली आवडी मलोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो विठ्ठल बरवा तो तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगरू बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर
माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय जय राम हे तो एक संता ठाई 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 लाभ पाई उत्तम 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 हे तो एक संता ठाई 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 लाभ पाई उत्तम 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 मनविता त्यांचे दासू मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दासू मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना 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 कृपादान केले संती कृपादान केले संती कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना मनविता त्यांचे दासू मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दासू मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना 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 तुका म्हणे संत सेवा म्हणे संत तुका म्हणे संत सेवा म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम 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 मनविता त्यांचे दासू मनविता त्यांचे दासू पुढे आस उरेना 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बटन चालू करा बटन बटन दाबा ना बटन श्री भाऊचे हरिभक्त परायण नवनाथ महाराज आंधळे. एक संता ठाई हे तो एक संता ठाई तो एक संताटाई हे तो एक संताटाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संताटाई हे तो एक संताटाई लाभ काही उत्तम लाभ काही उत्तम म्हणविता त्यांचा दास म्हणविता त्यांचा दास लाभ पाये मोरेणा लाभ पाये मोरेणा म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई आहे तो एक संताटाय हे तो एक संताटाय लाभ काही उत्तम 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 लाभ काही उत्तम 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 लाभ काही उत्तम लाभ काही उत्तम लाभ काही उत्तम म्हणविता त्यांचा दास म्हणविता त्यांचा दास लाभ पाये वतामा लाभ पाये वतामा म्हणवेता त्यांचे दास म्हणवेता त्यांचे दास पुढे आस उरदा पुढे आस पुढे आस उरेडा हा उरेना पुढे आस
आस उरेना पुढे आस पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस पुढे आस उरे ना पुढे आस उरे ना मनविता ज्याचे दास मनविता ज्याचे दास विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायण गिरीजी महाराज आशुतोष भगवान की जय शिवगिरीजी महाराज की जय शनेश्वर भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय गंगा मैया की जय आज के आनंद की जय बोल रे भाई सब संतन की जय गोदावरी धाम की जय विठाला 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 हे तो एक संता ठाई हे तो एक संता डाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना कृपादान केले संती कल्पांते हे सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठल विठ्ठल विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम
संताची चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा त्यांच्या विस्तार कृपादाने कथेचा विस्तार गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिञ्च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्रो भक्तराजचतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी गंगा विशुद्धं नितस्पादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालेष्टितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरिजयोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपम् सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे अस्य वेदान्त शास्त्रार्थनित्यं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो विशदबोधविदग्धा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेयप्रमदा विलासिया नमो संसारतमसूर्या अपरिमितपरमवीर्या तरुणतरतुर्या लालनलीला हे असो दिठी वाजया वरे झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेसी चंदनाते कैसे ने चर्चावे अमृताते केऊ ते रांधावे गगनावरी उभवावे गडे केवे तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन हे जाणून मी मन निवांत केले विठ्ठल 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 हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम
म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी भगवंताच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्रीसंत जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा हा अभंग असून संतपर प्रकरणातील आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मानवी जीवनामध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदलाचं दर्शन करून देणारा हा अभंग. विठ्ठल 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 कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज पंढरीनाथ भगवान की विठ्ठल 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 हो. ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने काम क्रोधा नाही चाली बुती झाली समता तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराली स्थितं तं समाधिस्थमृतिं नमामि गंगागिर्योगिरजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्मस्वरूपं विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 178वा. आणि आता जास्तच परिहार देणं आज उचित नाही, कारण कधी बुक्का येईल ते सांगता येत नाही तर बोलायचंच राहून जाईल. कारण इथं पण अनुभवच लागतो आणि संत पण तेच सांगतात आपल्याला. अनुभव ऐसा ज्यांचा अनुभव. आणि अनुभव ही अशी एक गोष्ट आहे का ती स्वतःच घ्यावं लागते, दुसऱ्यानं बांधून दिला तर जमत नाही. विठ्ठल 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 हो. म्हणून ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्य ते महाराज म्हणतात या विश्वामध्ये चराचरामध्ये देव बघायचा आहे. आणि हा देव कुणालाही दिसत नाही, ज्यांना दिसतो त्यांना संत म्हणतात. आणि मग अशा अनुभव आलेल्या संतांजवळ महात्म्यांजवळ महाराज म्हणतात देव तया जवळी असे. देव त्यांच्या जवळ राहतो. अशा सत्पुरुषांच्या दर्शनाने पाप नाहीच होतं. आणि ज्या ठिकाणी देव आहे, ज्या ठिकाणी संत आहे, त्या ठिकाणी काम क्रोधाची सत्ता चालत नाही. आणि मग काम क्रोध जर अंतकरणात नसेल तर बुद्धी झाली समता, दृष्टीमध्ये समानता प्राप्त होते. पण असं कधी महाराज म्हणतात ज्यावेळेस तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, ज्यावेळेस बुद्धीमधला भेद संपल तेव्हा काय होईल, चराचरामध्ये देव दिसेल. तसं या विश्वामध्ये व्यापक तत्वाने देव बघणं सगळ्यांना जमणं शक्य नाही, सगळ्यांना दिसत नाही. कारण देव दिसणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. पण ज्यांना या चराचरामध्ये व्यापक तत्वाने जर देव बघायचं असेल, भगवंत बघायचं असेल, तर त्यांनी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये यावं आणि व्यापक तत्वाने भगवंत बघावं. कारण व्यापकता काय असते ही सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह दाखवून देईल.
आणि म्हणून हा सप्ताह अगदी भव्य दिव्य निवेदनात चालू आहे. तसं हा सुवर्ण योगच आहे. माऊली ज्ञानोबरायांचा 750वा जन्म उत्सव आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा 375वा आहे आणि सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह 178वा आहे. आणि म्हणून म्हणलं जातं की या जगामध्ये या विश्वामध्ये माऊली ज्ञानोबरायांतर संजीवन समाधी नाही आहे. या विश्वामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनंतर वैकुंठ गमन नाही आहे. आणि या विश्वामध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहानंतर दुसरा सप्ताह नाही आहे. विठ्ठल 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 हो. आणि म्हणून आपल्याला जर अनुभव घ्यायचा असेल, कारण परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय हो, काय सगळ्यात महत्त्वाचं? कीर्तन झालं का मग पंगत आहे बरं का, तेवढं लक्षात ठेवा. हा अनुभव महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनुभव आहे. आणि अनुभव घेतल्याशिवाय परमार्थ निष्फळ आहे. कारण काहीतरी अनुभूती आली पाहिजे. आणि ती अनुभूती, तो अनुभव संत महात्म्यांना येतो. का येतो तर त्यांचं अंतकरण व्यापक आहे. सगळ्यांकडे बघण्याची दृष्टी समान आहे. आणि असे पुरुष, असे संत महात्मे बहुनाम जन्मनामंते ज्ञान मानवां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती. समहात्मा सुदुर्लभ, असा महात्मा सुद्धा दुर्लभ या जगामध्ये, की या जगतामध्ये आल्यानंतर त्यांना या विश्वामध्ये देव दिसतो. कारण आपल्याला माणसामध्ये देव दिसत नाही, तेव्हा विश्वामध्ये बघायचं लांबच आहे. आणि म्हणून अशा संतांजवळ देव राहतो. आणि मग तो देव आपल्याला बघायचा आहे. बघायचा असला तर तो लगेच दिसतो असं नाही बरं का. बाकीच्या अभंग आहे त्यामध्ये देव दिसणं वेगळं आणि इथं महाराजांना सांगायचं वेगळं आहे. कारण देव दिसला म्हणजे काय झालं, दर्शन झालं. एकदा दर्शन होणं वेगळं आणि व्यापक तत्वाने दर्शन होणं वेगळं बरं का. एकदा तुम्हाला दर्शन झालं तो भाग वेगळा, आणि प्रत्येक वेळेस पुन्हा पुन्हा देव दिसणं ही गोष्ट वेगळी आहे. समोरच्या मध्ये देव दिसणं वेगळं आहे. समोरच्या मध्येच नाही, आपला जवळचा असला तर आपल्याला देव दिसतो, थोडा लांबचा असला तर आपल्याला दिसत नाही. चालता चालता पंक्तीमध्ये सुद्धा जीव ओळखीचा आहे त्यालाच लिंबून कांदा आहे. महाराज मी अनुभव घेतला स्वतः. पंक्तीमध्ये बसलो, काही लोक आले असं पिशीत कांदे लिंब होते. जी ओळखीचे दिसले त्यांना दिली लिंब, आम्हाला कोणीच देईना. मग मला कळलं अरे ओळखीचं आहे. ओळख म्हणजे आपल्यामध्ये समानता नाही आहे. मग आपल्यामध्ये जर अंतकरणामध्ये सगळ्यांविषयी संभाव नाही आहे तर मग आपल्याला देव दिसल का? देव दिसणारच नाही. कारण आता बुक्का लागन विठ्ठल 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 सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखील चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी, पिटली ते धनी येणे काळी. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. सर्व काळ होतो आठवीत मनी, पिटली ते धनी येणे काळी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनानं. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं. नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं. सदालं कृतं साधु संन्यासयोगमुखे स वेदान्त
शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम सर्वसुखे आजी येतेची ओळली संतांची देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी येणे काळी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं 178 अखंड हरिनाम सप्त शनिदेव देवगाव पंच सप्तकृषी या ठिकाणी अतिशय भव्य अशा उत्साहामध्ये संपन्न होतो आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने संपन्न होत आहे. आज असणारी चक्री कीर्तनाची ही असणारी सेवा आणि या ठिकाणी या सेवेकरता निवडला अभंग. या अभंगातून महाराज सांगतात की जे सुख आहे, ज्या सुखाकरता आपण रात्रंदिवस प्रपंचामध्ये असणाऱ्या या ठिकाणी प्रयत्न करतो, ते सुख तुम्हाला जर कुठं पाहायचं असेल तर योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांच्या 178व्या सप्ताहामध्ये मिळणार आहे. सर्व सुखे आजी येथेची ओळली. जे सुख आहेत आम्हाला, ज्या सुखाकरता आमचा अट्टहास चालू आहे, ते सुख आम्हाला कुठं मिळणार आहे? गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये मिळणार आहे. ज्या सुखाकरता भगवान परमात्मा प्रयत्न करतोय ना, ज्या सुखाकारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी इथं येतो संतांच्या जवळ. काय येतो? सुखाचे 2 ठिकाण महत्त्वाचे सांगितले. कुठं कुठं? तेथे सुखाची वसती, गाती वैष्णव नाचती, दिंड्या पताका झळकती, जय गर्जती हरिनामे. ज्या ठिकाणी हरिनामाचा गर्जर चालू आहे, नामस्मरण चालू आहे, त्या ठिकाणी सुखाचं वास्तव्य आहे. आणि आपल्या नाम सप्ताहामध्ये या मंडपामध्ये काय चालू आहे? रात्रंदिवस भजन चालू आहे, इथं सुख आहे. आणि दुसरं सुख संतांजवळ आहे. काय आहे? तर संतांजवळ महत्त्वाचा एक गुण आहे. कोणता? तर संतांजवळ दया हा गुण आहे. आणि ज्या ठिकाणी दया आहे त्या ठिकाणी धर्म येतो. म्हणूनच गुरुवारी रामगिरीजी महाराजांना धर्मरक्षक ही पदवी आहे. विठाला विठाला विठाला. हो हो, ज्ञानोबाराय सांगतात की ज्या ठिकाणी दया आहे त्या ठिकाणी धर्म आहे. दया तेथे धर्मू, धर्मू तेथे सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू असे जैसा. ज्या ठिकाणी दया आहे त्या ठिकाणी धर्म आहे, धर्म आहे तिथे सुख आहे. आणि ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा आहे. आणि म्हणून सुखाची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल तर सुख या संत समागमे, संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. सुखालाच कुठं शोधायची गरज नाही. म्हणून तर भगवान परमात्मा नावडे वैकुंठ शेषाचे शयन आणि वैष्णव सदन आवडले. मग या सुखाची व्याख्या, सुख कोणतं संताजवळ सुख आहे? तर सर्व सुख आहे, नुसतं सुख नाही. सुख कशाला म्हणायचं? प्रपंचामधलं सुख आज आहे, उद्या नाही, उद्या आहे, परवा नाही. लग्न झालं पहिल्या वर्षी जे सुख आहे त्यानंतर 10 वर्षाने. आता पहिल्या वर्षी नवरा बायको नवऱ्याचं ऐकते, दुसऱ्या वर्षी नवरा बायकोचं ऐकतो, तिसऱ्या वर्षी दोघांचं भांडण शेजारी ऐकतात. तसं परमार्थामध्ये नाही. परमार्थामध्ये जे सुख आहे ते परमार्थी सुख मिळाल्यानंतर बाकीचे सर्व संसारामधले दुःख वजा होतात. काही गोष्टी अशा आहेत सुखातून सुख वजा. दुसरा मुद्दा असा आहे दुःखातून सुख वजा. एक आहे दुःखातून दुःख वजा. राजा दशरथाला सगळे सुख होते सगळे, पण एक दुःख होतं. कोणतं? पुत्र हिनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. आता एवढं सुख, ऐश्वर्य, राजैश्वर्य, संपत्ती, राण्या पट्ट राण्या एवढं असतानाही राजा दुःखी आहेत. का? तर त्याला एक दुःख आहे, बाकी सगळे सुख वजा झाले. दुसरा एक दुःखातून दुःख वजा. विठाल 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 विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, मनविता त्यांचे दास पुढे आसवरेना. कृपादान केले संती कल्पांती हे सरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहेत. या अभंगामधून तुकोबराया संगतीचं वर्णन करतात. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम,
गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं नमो नारायणगिरी परब्रह्मस्वरूपं विठ्ठल 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 हो. हा अभंग आधी झाला होता, परंतु या अभंगावरती चिंतन झालं नाही, म्हणून जाणून बुजून हा अभंग मी सेवेसाठी निवडला. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. जीवनामध्ये आपण संतांची संगत केली पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं, या मानवी जीवनाचा उद्धार होतो. का हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला कुसंगे नाडला साधू जैसा. आपण ज्याच्या संगतीमध्ये जातो तसं तुमचं आमचं जीवन घडत असतं. जर आपण दारू पिणाऱ्याच्या जर संगतीमध्ये गेलो तर मनुष्य तो दारू पिणारा सोबत नसला तरी दारू पितो. आपण जर वारकऱ्याच्या जर संगतीमध्ये गेलो तो वारकरी आपल्या सोबत नसला तरी आपण भजन करतो. हा संगतीचा खूप मोठा परिणाम मानवी जीवनावरती घडत असतो. हे तो एक संत ठाई. माझ्याकडे वेळ खूप कमी आहेत. आज 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. मी माझं भाग्य समजतो आणि सप्त्याचा हा 7वा दिवस आहे. उद्या काला आहेत, कारण की माझं भाग्य आहे या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. का संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर मला या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. की महाराज सांगतात हे तो एक संताटाई लाभ पायी उत्तम. मला 3च वाक्य बोलायचे आणि माझी सेवा मला आवरून घ्यायची आहेत. लाभ 3 प्रकारचा आहेत. किती? एक बरा लाभ आणि एक चांगला लाभ आणि एक उत्तम लाभ. का 3 प्रकारचा लाभ सांगितला. एक मनुष्य संध्याकाळी आमटी संपल्यावर या ठिकाणी आल्यानंतर त्याला आमटी भेटली नाही, परंतु थोडी भाकर भेटली, चतकूर भाकर. त्याने आमटी घेतली आणि खाल्यानंतर तो काय म्हणलं, बरं झालं मला थोडी कोईन आमटी. त्याला बरा लाभ. आणि एक चांगला लाभ, एक मनुष्य आला या ठिकाणी आल्यानंतर त्याला गुरुवर्य महाराजांचं दर्शनही झालं. दर्शन झाल्यानंतर त्याला प्रवचनही ऐकायला भेटलं आणि प्रवचन ऐकायला भेटल्यानंतर त्याने कीर्तनही ऐकलं, आमटीही खाली. तो काय म्हणला, चांगलं झालं. आणि शेवटचा लाभ उत्तम लाभ. उत्तम लाभामध्ये मी बसतो म्हणजे काय, आज ह्या ठिकाणी मला कीर्तनरूपी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आणि आमटीही खायला भेटली आणि सर्व कीर्तनही करायला भेटलं. हा उत्तम प्रकारचा लाभ. विठ्ठल 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 संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये. मग राम नामे उपजे मज राम नामे उपजे आवडे. सुख घडोघडी वाढू लागे. श्वास सुद्धा घेऊन जात नाही. मज राम नामे उपजे आवडे सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटी नयनीर लोटे हृदयी प्रगटे नामरूप. तुका मने साधन सुलभ गोमटे परी उपस्थिते पूर्व पुण्य. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण असे असणारे तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सर्वांनाच ज्ञात आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी जगातील सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ योगराज गंगागिरीजी महाराज 178वा आखंड नाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. देवगाव शनीचे देवगाव पंचकृषी या ठिकाणी सप्तकृषी नगर अहिल्यानगर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज तथा थोर स्वातंत्र्य सेनानी ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने उपस्थितीत करू सेवेला सुरुवात. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कृपेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका जयांची केली स्मरण
होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो मी आता महायोग पिटे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातुन मुनिंदे समागष्ट तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम गंगाम शुद्धम निदपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरी ब्रह्मस्वरूपं प्रस्तुत संतचं चरण काय होतं चक्री कीर्तनमध्ये डायरेक्ट विषय आलेला होतं कधी बो हे येईन सांगता येत नाही. एकदा काय झालं भगवंताचं डोकं दुखायला लागलं. शक्यतो डोकं दुखत नाही पण भगवंताचं लागलं दुखायला. 16,108 पत्न्या त्या. अहो हे लावा ते लावा हा काढा त्यो काढा घ्या डोकं शांत होईल. डोकं काय शांत होईना. भनभन भनभन जे आले का त्याला सांगायचे डोकं दुखतं. नारदांचं आगमन झालं. नारदाला सांगितलं नारदा डोकं खूप दुखत रे म्हणे काय करावं आता आणि काही इलाज सांगा म्हणे. भगवंत तुम्हीच सांगा. ते म्हणे काय नाही भक्तांच्या पायाची धूळ लागते म्हणे रजचरण आणि जा म्हणे घेऊन या. निघाले ज्याला गेले त्याला विचारायचे द्या का ते म्हणे घेऊन जा पण तुम्हाला नरकात जावं लागेल. माणसं म्हणायचे नाही पायाची धूळ भगवंताला नाही. मग वापस आले तिन्ही लोकांमधून. ती म्हणा लय लवकर वापस आले चक्रीमध्ये काही घडवतो. आणि मग आल्यानंतर त्यांनी भगवंता काय कुणी काही भेटलंच नाही. एक काम करा म्हणे गोकुळात जा. गोकुळात गेल्यानंतर त्या गवळणी म्हणे तिथं जा म्हणे. गेले गवळणीकडे. गवळणी विचारलं बरं आहे का भगवंताचं काय नाही म्हणे नुसतं डोकं दुखतं म्हणे काय पाहिजे म्हणे तुमच्या पायाची माती पाहिजे रजचरण पाहिजे चरण रज. काय अडचण नाही अशा फोपाट्या झाल्या. फोपाटा ऐकायला घेतला चिखल तयार केला गोळा चाला मला विठ्ठल 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 विठ्ठल. आल्यानंतर लगीन भगवंताला लावला कारण मला जायची वेळ झाली. डोकं शांत झालं. यावर या मला विठ्ठल 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 विठ्ठल. संताने सरता केलो तैशा परी चंदना ते बोरी व्यापिले गुणदोष याते न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. तुका म्हणे आले समर्थाचे मना जरी होय राना रंक त्याचा गुणदोष याते न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. हरिनाम सप्ताहमनुसृज्य नित्यं काला प्रसाद सकलाशि दत्त्वा प्रतिपण्ढरी ग्राम ग्रामे वसन्तं नमामि गंगागिरियोगिराजं. शुचिः शीलसमोदक्ष सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं. संताने सरता केलो तैशा परी चंदनाने ते बोरी व्यापिले. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 178वा खंड हरिनाम सप्ताह. आज सप्ताहाचा 7वा दिवस. चक्री कीर्तन यामध्ये सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणांचा संतांचा महिमा सांगणारा असा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामध्ये महाराज सांगतात की संतांनी मला सर्त केलं कृतार्थ केलं. संताने सरता केलो तैशा परी आणि उदाहरण दिलं कशाप्रमाणे चंदना ते बोरी व्यापेल्या. चंदन जे असतं ते चंदन काय करतं ते जवळपासचे जे झाडं असतात त्यांना देखील आपल्यासारखं करते. आपणासारखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आपल्यासारखे करतात
त्याला देखील सुगंधी करतात. आणि कोणला करतात तर गुण दोष याते न विचारे काही ठाव दिला पायी आपुलिया. ते कोणाचे गुणदोष पाहत नाही, जे त्यांच्या जवळ जातात त्यांना त्यांचा ते स्वीकार करतात, त्यांचा अंगीकार करतात. कारण संतांजवळ भेदभाव नाही आहेत, आपला प्रकार त्यांच्याजवळ नाही आहे, त्यांना सगळे समान आहेत. आणि गुणदोष याती न विचारे काही ठाव दिला पायी आपुलिया. विठ्ठल 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 कुंडलिकावर देवार विठ्ठल. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. विठ्ठल सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय ढुलत सो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विधेयी भोग दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागूने दुपाप पुण्यांगा. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. मस्तक या पायावरी भार करी संताचा. गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम सर्वपिष्टितं पुण्यमितं पुण्यस्थानं सरालेथितं तं समाधिस्तमतीं नमामः गंगागिरी योगराज. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं. वर्णानामर्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायको. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भौं भवानी सहितं नमामि. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डोलत असो. ऐसा औषध आठवत नाही, देहीच विदेही भोगू दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागूने दुपाप पुण्य अंगा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण परमपूजनीय जगदवंदनीय वेद विद्येचे पुतळे ज्ञानाचे पर्व ज्यांनी या जगाला 5वे दशक गाता दिला आहे, असे असणारे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नामाचे वर्णन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याचे सतत नामचिंतन केल्याने नित्यामच्या चित्तात समाधान प्राप्त होते. सर्व सुखाचे अलंकार आम्हाला प्राप्त झाले. आम्ही निर्भयतेने आनंदाच्या उर्मीत डोलतोय. नवे नवे नामचिंतनाचा परिणाम देहात राहूनही विदेशीचा आनंद भोगता येतो. याहीपेक्षा जीवनामध्ये अग्निरूपता दिव्य प्राप्तता प्राप्त झाल्यामुळे कर्म करूनही पाप पुण्य आमच्या अंगाला लागत नाही. या सर्व गोष्टीला कारण आहे सदा नाम घोष करू विठ्ठल 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 विठ्ठल. भक्त समागमे सर्व भावे हरी,
सर्व कामे करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी भैरदा कोटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं शुचिशीलसमोदक्षसः प्रतापी जितेन्द्रियं तं नारायणं गिरिमन्दे सच्चिदानन्दविग्रहं विठाला विठाला हो हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चक्री कीर्तन रूपे सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत संत सम्राट वैराग्याचे महामेरू विश्वविख्यात परमपूजनीय जगतवंदनीय देहूचे साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये भक्ताबद्दल जगद्गुरु तुकोबराय प्रथम 3 चरणातून कर्तव्य व्यक्त करतात. विठ्ठला हो चाललेल्या नेमाप्रमाणे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा पार पडत आहे. तुम्ही म्हणता दर 5 मिनिटाला चित्र बदलतं, काय भानगड आहे? पण ही परंपरा आहे. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या फडावरील जेवढे काही कीर्तनकार आजी माझी विद्यार्थी आहे, 7 दिवसामध्ये जेवढे कीर्तन होतात उरलेले कीर्तनकार चक्री कीर्तनाच्या स्वरूपानं एकादशीच्या दिवशी त्यांना या ठिकाणी सेवा करण्याची संधी गंगागिरीजी महाराजांपासून प्राप्त होते. आणि म्हणून दर 5 मिनिटाला 5 मिनिटं प्रत्येकाला दिलेले असतात. म्हणून भव्य दिव्य स्वरूपाचा हा योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह आहे. हा सप्ताह नसून हा योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा दरबार आणि या दरबारामध्ये चालू असलेला हा अश्वमेध यज्ञ नामजप यज्ञ आहे महाराज. आणि म्हणून 3 मिनिटं गेले असं 2 मिनिटं राहिले आपल्याला आता, नाही का? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भक्त समागमे सर्व भावे. देव पाहायचा असेल तर तुम्हाला भक्ताच्या ठिकाणी वास्तव्य करावं लागेल, राहावं लागेल. तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. काही साधक म्हणतात महाराज देवाला शोधायचं ठरलं तर कुठं शोधावं, भक्त कुठं भेटतात, देव कुठं भेटेल? तुकोबरायने साधकांचं समाधान केलं. देवाला पाहायचं असेल तर गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात सर्वस्यच हृदय सन्निविष्टो मतस्मतीर्ज्ञानमपोहणंच वेदैच सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेवचाहम. या विश्वामध्ये या चराचरामध्ये तो भगवान परमात्मा व्यापून आहे. आणि म्हणून संत महात्मे भगवान परमात्म्याच्या संगतीची इच्छा करतात. जशी तुम्ही आम्ही या सप्ताहामध्ये गुरुवर्य स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या संगतीची इच्छा करतो. महाराज योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज असतील, हरिगिरीजी महाराज, नाथगिरीजी महाराज, सोमेश्वर गिरीजी महाराज, नाथगिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज आणि धर्मरक्षक हिंदू हृदय सम्राट परमपूज्य स्वामी श्री श्री रामगिरीजी महाराज यांच्या संगतीची अपेक्षा केली म्हणून ही सेवा मिळाली. विठाला 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 कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गंगागिरीजी महाराज की जय. हो अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा तैसा लढा पाळवावा त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोरेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं
मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपम अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. प्रस्तुत चक्री कीर्तन रूपी सेवे करतात निवडलेला अभंग. जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. ऋग्वेद यजुर्वेद अथर्वेद सामवेद या चारी वेदाचं रहस्य अच्छावत मानवाच्या कल्याणाकरता सरळ सोप्या भाषेत ज्यांनी मांडलं. ज्या श्री तुकोबरांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट जगद्गुरु तुकोबर आहे. तुकोबराय या अभंगात सांगतात, योग्य ठिकाणी अनुसरण घडलं की त्या अनुसरणाचा प्रसाद किती उंच अवस्थेचा असू शकतो त्या प्रसादाची महती सांगणारा अभंग सेवे करतात निवडलेला आहे. विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायण गिरी महाराज की, पंढरीनाथ भगवान की जय. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतास निरवी हेची मज दे, अनेक तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची. योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातली चक्री कीर्तनाची सेवा सद्गुरू महाराजांच्या कृपेनं माझ्यापर्यंत या ठिकाणी आली. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकोबरायांचा. या अभंगाचा मूळ गाभा आपण जर पाहिला, तुकोबराय या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याकडं मागणं करतात की देवा, द्यायचं तर मला एक दे की मला या संतांच्या स्वाधीन कर. तसं जसं तुकोबरांनी संतांच्या स्वाधीन व्हावं अशी तुकोबरांची अपेक्षा आपण या ठिकाणी सर्व सेवेकरी मंडळी, आपण सुद्धा योगीराज गंगागिरी महाराजांच्या छत्रछायेखाली अखिल कोट ब्रह्मांड नायक परमपिता परमात्म्याकडे प्रार्थना करू की ज्या गंगागिरी महाराजांनी जगाला उपदेश केला आणि बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा, म्हणून या त्या गंगागिरी महाराजांच्या स्वाधीन आम्हाला करावं. त्या गंगागिरी महाराजांचं एक भजन आपण या ठिकाणी करूया. मी खरं तर या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी उभा नसून मी सगळ्या आलेल्या वारकऱ्यांच्या दर्शनासाठी उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्या गंगागिरी महाराजांनी जगाला 4 महावाक्य दिले, त्या गंगागिरी महाराजांचं एक भजन करू. सर्वांनी वर हात करा 1 मिनिट. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान. तरने को लीनता और डूबने को अभिमान. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान. तरने को लीनता और डूबने को अभिमान. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डूबने को अभिमान. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान. तरने को लीनता और डूबने को अभिमान. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी जगाला हे 4 महावाक्य दिले. त्या गंगागिरी महाराजांच्या स्वाधीन अखिल कोट ब्रह्मांड परमपिता परमात्मा यांना आम्हाला केलं. आम्ही खरंच भाग्यवान आहोत की या जगामध्ये सर्वात
मोठा असलेला वारकऱ्यांचा महाकुंभ आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्याला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते. महाप्रसाद, अखंड भजन आणि संत महात्म्यांची सेवा घडते, दर्शन घडतं आणि त्यांच्या नावानं भजन करायला मिळतं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी येणारा प्रत्येक वारकरी हा तितकाच उंचीचा आहे, तेवढाच भाग्यवान आहे. जेवढे कीर्तनकार महाराज भाग्यवान आहे तेवढेच आलेले सर्व वारकरी भाग्यवान आहे. विठ्ठल 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 कुंडली कमरला हरी विठ्ठल सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायणगिरी महाराज की, पंढरीनाथ भगवान की संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. भागली आमज वाहातील कडिये, भागली आमज वाहातील कडिये, त्यांचे निजोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल 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 हो समचरण सरोज्यम सान्द्र निलाभदाभं, जगदनिहितपानिं मण्डनं मण्डनानं, तरुण तुलसीमाला कंदरं गञ्जनेत्रं, सदैव पदासं विठ्ठलं चिन्तयामि. गंगाभिशुद्धं नितपातस्पर्शं सर्वविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. शुचिः शीलासमदक्षः सप्रतापे जितेन्द्रियं, तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं. युगराज सत्री सद्गुरु गंगागिरी महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आणि आपल्या सर्वांचे असणारे श्रद्धास्थान गुरुवर्य महंत हिंदू हृदय सम्राट गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराजांचा असणारा अखंड हरिनाम सप्ताह 178वा आणि हा 178व्या सप्त्याचा आजचा एकादशीचा महान पर्व. खरं तर या एकादशीच्या दिवशी महान आपल्या सर्वांचं विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. पावला देह कागटाळी न्याय, न घडे ते उपाय घडू आली, आता माझी खांदी देह देहांतरी. अभयदाता रे देऊन या आंधळ्याचे पायी धनाची चरवी, अघटित तेवी घडू आली, आता माझी खंडी देह देहांतरी. अभयदाता रे देऊन या तुका म्हणे योग घडला बरवा, आता कास देवान सोडी मी, आता माझी खंडी देह देहांतरी. अभयदाता रे देऊन या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सुरविष्टितं सुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयुगं, मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं, नमो नारायणगिरिजी परब्रह्मस्वरूपं. प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग मराठी माणसांच्या मनावरती अधिराज्य करणारा जगविख्यात साधू, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, मानवतेचा महान नंदादीप आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धिमत्तेलाही न उलगडणारं कोडं म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा मानवी
जीवाला आलेल्या या जीवाला त्या नरदेहाचं सार्थकत्वाचं महत्त्व प्राप्त करून देणारा अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की पावला हा देह कागटाळी नाही. ज्याप्रमाणे आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे आजची ही सेवा म्हणजे आंधळ्याच्या टाळीमध्ये मला सापडली तशी गंमत आहे. माझी इच्छाही नव्हती, नशिबातही नव्हतं, पण सापडलं ते. ज्याप्रमाणे डोळस माणसाला कधी कावळा सापडू शकत नाही गुरुजी. आता गुरुजी समोर बोलणं कठीण आहे. त्यातली त्यात मी ज्यांच्याकडे शिकलो आदरणीय नवनाथजी महाराज मस्के बाबाही उपस्थित आहे. डोळस माणसाला कावळा सापडत नाही, पण आंधळ्याला कधी कधी सापडू शकतो. तशी ही सेवा सापड नाही. जगामध्ये अनेक गोष्टी दुर्लभ आहेत. त्यातल्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. नरदेह मिळणं दुर्लभ आहे, साधूची भेट होणं दुर्लभ आहे, आणि मुमुक्ष इति मोक्ष हा मोक्ष मिळणं दुर्लभ आहे. एक सुभाषित सांगतो. सुभाषितकार सांगतात, दुर्लभो मानुषो देहो देहीनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या, त्यातला मनुष्य देह मिळणं एक दुर्लभ आहे, तो तुम्हा आम्हाला मिळाला आहे. साधूची भेट होणं दुर्लभ आहे, पण तुम्हाला आणि मला झालेली आहे. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज त्यांच्या सानिध्यामध्ये आपला परमार्थ घडतोय. याकरता आपली फार मोठी भाग्य असावं लागतं. जन्मालो त्याची आज फळ झाली साची, तुम्ही सांभाळिली संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिली संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करो न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. ओम निरंजनम समाभासम रविपुत्रयमाग्रजम छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनीश्वरम. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समनस्तमूर्तिं नमामि गंगा गिरिजयोगिराजम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी एकादशीच्या दिवशी आणि चक्री कीर्तनात या ठिकाणी सद्गुरू महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आज मला या ठिकाणी चक्री कीर्तनात 2-5 मिनटं बोलण्याची संधी मिळाली. आज या सेवेकरता जो अभंग निवडला आहे, हा अभंग मी माझ्या जीवनामध्ये पहिला अभंग हा पाठ केला होता भेटत आल्यानंतर, म्हणून आज मी तो अभंग आज घेतला. त्याचं कारण असं आहे महाराज, जन्मा आलो त्याचे आजी फळं झाली साची. या ठिकाणी उभं राहिलो हे माझ्या जन्मातलं सगळ्यात मोठं फळ आहे. आणि याकरता महाराज जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. आमच्या आईवडिलांचं, माझ्या सर्व ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे, सर्वांची कृपा आशीर्वाद आज या ठिकाणी ही सेवा मला भेटलेली आहेत. म्हणून जन्माला आलो त्याचं फळ मला आज या ठिकाणी भेटलं. कारण की सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह म्हटल्यानंतर अद्भुत, अविश्वसनीय आणि अकल्पनीय. आपण जर एखाद्याला सांगितलं की या ठिकाणी दररोज 24 टँकर आमटी लागते, लाखो भाकरी लागतात, लोकांना विश्वास बसत नाही महाराज. परंतु ही सत्य आहे. या सप्त्याची संकल्पना ज्यांच्या मनात आली ते सद्गुरू गंगागिरीजी महाराज होते. नुसती संकल्पना मनात येऊन चालत नाही महाराज, त्याची संस्थापनासुद्धा गंगागिरीजी महाराजांनी केली. आणि आज आपण बघतोय हा लाखो समाज, या ठिकाणी असणारं अन्नदान, अखंड चालणारं भजन, हे कसं आहेत, अविश्वासनीय आहेत. आपण सांगतो परंतु लोकांना त्याचा विश्वास बसत नाही. परंतु आपलं भाग्य आहे, तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्याला हे सर्व डोळ्यांना बघायला भेटलं. त्याचं कारण म्हणतं सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल
झाली संध्या संदे माझा गेला आत्मराम हृदय प्रगटला गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा क्षमा सरस्वती हसी पदे एकत्र जेते होती स्वानुभव स्नान सदसिद्धी सद्बुद्धीचे घालून शुद्धासन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण शमदम विभूती चर्चून जान वाचे उच्चार केशव नारायण बोधपुत्र निर्माण झालं जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्या मी कैशू करू केव्हा सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण जननो हे अवघा जनार्दन ऐसे ऐकता न्यूती साधुजन एका जनार्दनीच बांध लिखून झाली संध्या संधे माझा गेला आत्मराम हृदय प्रगटला विठ्ठल विठ्ठल गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदा अलङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं शुचिशीलसमोदक्ष सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहं विठ्ठला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका महायोगपीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय दातुं मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं पूर्णब्रह्मं परमानन्दमीशमालं दिवल्लभं नमामि गंगागिरियोगिराजं विठ्ठला 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 प्रस्तुत प्रसंगी चक्री कीर्तनारूपी निवडलेला अभंग एकनाथ संत शांतीब्रह्म असे एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा आणि चौतकी असा अभंग आहे. विठ्ठला 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 तसा आपला हा परमार्थ आणि उच्च कोटीचा आहे. खटनट यावे शुद्ध होऊन जावे म्हणजे असा हा कोणी यावं बाळे बळी ब्राह्मण क्षत्रिय कुळू असे जरी असले तरी आपला हा उद्धारच होणार आहे असा हा परमार्थ आहे. आपल्या संतांनी एकदम अति सोपा करून दिला आणि त्याचा जर विचार जर केला तर या संतांनी आपल्याला देव कसा आहे तो दाखवला आणि याच देहामध्ये दाखवला असे हे संत आहे. असं हे संताचं वाक्य आहे आणि त्या संताचं महात्म्य असं आहे की शांतीब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा सांगतात की मला देव मिळाला पण कसा झाली संध्या संधे माझा गेला आत्मराम हृदय प्रगटला विडाला विडाला विठ्ठला 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 कुंडली कवरदा हरि विठ्ठला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरिजी महाराज आशुतोष भगवान शैनेश्वर भगवान सब संतन की जय विठ्ठला 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 काळाचेही काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ करू सत्ता सर्वा ठाई वसो निकटवासे पायी ऐसी नामाची वैखरी वदे अमुच्या सामोरी तुका म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण करू सत्ता सर्वा ठाई वसो निकटवासे पायी गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं
सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुख्यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं परब्रह्मस्वरूपं काळाचेही काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ करू सत्ता सर्वा ठाई वसो निकटवासे पायी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे एकनिष्ठ भक्त संत हृदय सम्राट वैराग्य शिरोमणी जगद्गुरू संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला असून संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकोबराय आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक चिंतनानं घडलेल्या क्रांतीचं वर्णन करतात. विठाल विठाल संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकोबराय सांगतात की संपूर्ण विश्वाला ग्रासणारा काळ, पण ते आम्ही त्या काळाचेही काळ बनलो. विठाल विठाल श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगा गिरीजी महाराज की, सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज की, गोदावरी धाम की जय. विठाल विठाल देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका मने जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं. नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं शुक्लं ब्रह्म विचार सार परमां मध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारापा. हस्ते स्फाटिकमालिकं च ददतीं पद्मासने संस्थिता, वंदे तं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, जिथे मानवाला मिले मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोग स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता,
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा आगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता सामर्थ्याने गंगागिरींच्या सामर्थ्याने गंगागिरींच्या संकट जाई माघारा जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी सर्वांनी भजन करा जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी पदतीर्थाचे प्राशन करिता पदतीर्थाचे प्राशन करिता मुखी झळकले आसू माय माऊली गंगागिरीनी माय माऊली गंगागिरीनी शनात पुसले आसू शनात पुसले आसू गोदातीरी त्या चला जाऊया सरला बेट त्या चला जाऊया आनंदाचे माहेरा जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी 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 मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या विठाला 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 बोला पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय गोदावरी धाम की जय गणेश्वर भगवान की जय हेचे दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी
गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपानि मंडनं मंडनाना तरुणतुलसीमाला गंधरं गंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजीयोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् हेची दान दिगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी 250 वर्षापूर्वी या विश्वामध्ये एक महात्मा अवतरित झाले ज्यांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली आणि या विश्वाला चंद्र आणि सूर्य असेपर्यंत अखंड एक प्रसाद बहाल केला. 250 वर्षापूर्वी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेऊन प्रतिज्ञा केली या विश्वाला मी असा खंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा आणि अखंड हरिनाम सप्ताह महात्म्याने सुरू केला. आज तागत त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे की आशिया खंडातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला एवढा एकच सप्ताह आहे. आणि हा सप्ताह ज्या महात्म्याने सुरू केला ते योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज आहेत. 250 वर्षाची भव्य आणि दिव्य परंपरा आज आपण 178 वर्षापर्यंत अनुभवतोय. आपले आजोबा, आपले वडील, आपले पणजोबा या परंपरेशी एकनिष्ठ पाईक होते. कोणी कीर्तन श्रवणाला येत असेल, कोणी भजनाला येत असेल, कोणी प्रवचनाला येत असेल. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचं कार्य अभूतपूर्व आहे. समोर बसणाऱ्या मंडळींची सुद्धा एक तपश्चर्या आहे. वरून ऊन तापतंय, खाली बसण्याकरता व्यवस्था, आणि या सगळ्यामध्ये महाराजांचं प्रवचन, संपूर्ण दिवसभराचं कीर्तन ऐकणं, भजन करणं, भजन ऐकणं, पंक्तीचा प्रसाद घेणं ही एक तपश्चर्या आहे. आणि ही तपश्चर्या ज्या भाविकांकडून घडते खऱ्या अर्थानं त्या या विश्वातले सगळ्यात मोठे भाग्यवान ते भाविक आहेत. सप्ताह समितीतील 7 गावातील सप्ताह कमिटीतील सर्व तरुण मित्रमंडळ भाग्यवान आहेत. 7 गावं भाग्यवान आहेत. या सप्ताहाला सहकार्य करणारी मंडळी भाग्यवान आहे. म्हणून आपण भगवान पांडुरंग परमात्म्यांना एवढीच विनंती करूया की योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह जिथं कुठं असेल त्या सप्ताहामध्ये सेवा करण्याकरता आम्हाला प्रत्येक वर्षी सेवेची संधी द्या, ही सद्गुरू गंगागिरीजी महाराजांना आपण विनंती करूया. हेचे दान देगा देवा तुझा विसरण भावा. आणि भगवान परमात्म्याची सेवा, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची सेवा ही अखंड आमच्याकडनं घडत राहावं, त्यामध्ये आमचं सर्वस्व समर्पित व्हावं. गुण गाईन आवडी हीची माझी सर्व जोडी. आणि भगवान परमात्म्याने आम्हाला दुसरं काही देऊ नये, न लगे मुक्ती आणि संपदा. बस सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं सानिध्य असावं. सद्गुरू नाथगिरीजी महाराजांचं, सद्गुरू हरिगिरीजी महाराजांचं, सद्गुरू सोमेश्वरगिरी बाबांचं, आणि ज्यांनी आपल्याला परमार्थ शिकवला स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं, आणि परमश्रद्धेय महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी बाबांचं सानिध्य शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला असावं. याकरता तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी. गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. विठला विठला विठला.
विठोबा रखुमा जय विठोबार कुमाई कुंडली कमरने हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायण गिरीजी महाराज, सद्गुरु शिवगिरीजी महाराज की जय। विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, गुरुच्या उपकारा उत्तीर्ण नव्हेगा दातारा, माझे रूप मज दाविले दुःख सर्व अर्पले, तन मन धन केले गुरुशी अर्पण, माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरपले, एका जनार्दनी आदर ब्रह्मरूप चराचर, माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरपले, विठ्ठल 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 गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं, महाराष्ट्रे देशे परमशुचि गोदावरी तटे, सरालाद्वीपेयो निवसति तु नारायणगिरि, हरिश्रद्धा मार्गे गमयति सदा भावुकजनान्, मयानन्यम्यन्ते चरणकमले तस्य गुरु अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनमक्षलाकया चक्षुरुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुच्या उपकारा उत्तीर्ण नवेगा दातारा, माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरपले, सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा आहे। गुरुजी काय 2 तास जरा असलं तर समय आपल्या ताब्यात असतो, आणि इथं 5 मिनिटामध्ये काय बोलावं, 10 मिनिटामध्ये काय बोलावं, तो तिकडून विचार करून येतो, पण इथं आल्यावर फ्यूज उडतात त्याचे। आपल्या सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेमध्ये संपूर्ण विश्वामध्ये मधुसूदन गिरीजी महाराज चक्री कीर्तन हे आणि दशमीचे कीर्तन ही 5 मिनिटाची परंपरा फक्त आपल्याच परंपरेत आहे। विठ्ठल विठ्ठल विश्वात तुम्ही कुठेही गेले तरी तुम्हाला हे पाहायला मिळणार नाही, आणि शक्यतो जेवढे जेवढे अवघड पेपर असतात त्यांना समय कमी असतो। तुम्ही इथं 5 मिनिटामध्ये सगळं मांडायचं आहे, आणि या 5 मिनिटात जर जिंकला तर पुढच्या वर्षी 2 तास। विठ्ठल विठ्ठल पुढच्या वर्षी 2 तास असं सेवा सेवकी करावी सांगितले काम। मानवीय देहावर सगळ्यात 2 पद्धतीनं विशेष उपकाराचं वर्णन आहे। एक लौकिक उपकार आहे आणि एक अलौकिक उपकार आहे। लौकिक उपकारामध्ये बऱ्याच गोष्टी मोडतात। गंगा वाहते, सुभाषितकार म्हणतात ती परोपकार करते। फळ वृक्ष फळ देतो, ज्ञानोबा म्हणतात तोही परोपकार करतोय। फळाचा स्वभाव आहे परोपकार करणं, वृक्षाचा स्वभाव आहे परोपकार करणं। बघा तुम्ही ज्यानं झाड लावलंय, ज्ञानोबा म्हणतात
त्यालाही सावली देणं हा त्याचा धर्म आहे. आणि तोडणाऱ्याला सुद्धा, त्या वृक्षाला जो घाव घालतोय त्याला सुद्धा सावली देणं हा त्याचा काय धर्म आहे. हा सुद्धा त्याचा एक उपकार आहे. जो खांडवया घाव घाली कालावनी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. त्या वृक्षाचा स्वभाव आहे परोपकार करणं. ज्ञानोबराय म्हणतात दिवा आहे, दिवा स्वतः जळतो पण दिव्याचा स्वभाव आहे उपकारानं जळणं. असं झालं का कधी घरच्यांना दिवा लावला, आता बरेच लोक दिवे कशी लावतील तो भाग सोडून द्या. दिवा लावल्यानंतर जर चौर्य कर्म करण्याकरता जर कदाचित घरात चोर जर शिरला तर दिव्यानं स्वतःचा प्रकाश लुप्त केला नाही, हा त्याचा परोपकार करणं, निस्वार्थीपणा हा त्या दिव्याचा धर्म आहे. का घरचे यू उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा, दीपू जायचा हा त्या दिव्याचा धर्म आहे, स्वभाव आहे उपकार करणं. गाय दूध देते हा तिचा उपकार आहे. मायबाप तुम्हाला आम्हाला सांभाळतात ठाकूरजी, हा सुद्धा त्यांचा उपकार आहे. पण गुरुजी हे सगळे उपकार जे आहेत ना हे लौकिक आहे. हे कसे आहेत? लौकिक आहेत. गंगा वाहते, गंगेचा जो उपकार आहे तिच्यातलं पाणी जर वरती त्या पाण्यातला चिखल वरती जर काढला उपकार फिटला. वृक्षाला पाणी घातलं उपकार फिटला. गाईला चारा टाकला उपकार फिटला. मायबापाचा सुद्धा उपकार फिटतो. मायबाप सांभाळीती लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती. मायबाप सांभाळीती लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती. ए मायबाप सांभाळीती लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती. मायबाप सांभाळीती लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती. हा लौकिक उपकार आहे. लौकिक उपकार फिटल्या जातो, ज्याची परत फेड आहे तो लौकिक आहे. परंतु नाथ महाराज म्हणतात या संतांनी, या श्रीगुरूंनी जो माझ्यावर जो उपकार केला ना तो अलौकिक आहे, म्हणून मी त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. गुरुच्या उपकारा उत्तीर्ण नव्हे गा दातार. काय झालं बरं का, सकाळी 8:45 पासून सगळ्याला माहिती काही म्हणायचंच काम नाही, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आता ही शेवटची पलटी आहे. हा शेवटची पलटी. आता खेळ मोडला, डाव मोडला, हा नंतर मग आमटीकडे जायचंय, फरळाकडे जायचंय. आमटीच चालू आहे ना सकाळपासून. जो आला तो वक्ता फक्त म्हणतो आमटी आमटी आमटी, कोणीच साबुदाण्याचा बोला. अलौकिक आहे. आणि श्रीगुरूची कृपा प्राप्त होणं हे कोण्या विरळ्याचं काम आहे, लक्षात ठेवा. नाथ महाराज म्हणतात ते श्रीगुरु भेटतील ही फार मोठी भाग्याची बाजू आहे. कारण श्रीगुरूचं वर्णन करणं हे शब्दाच्या पलीकडे आहे. कारण ते लौकिक नाही आहे. जर लौकिक असते तर त्यांचं वर्णन झालं असतं. श्रीमद भागवताच्या माझ्या मते 21व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केलं नाथ महाराजांनी. अगाध गुरुचे महिमान
दीन भेटेना. गुरुचे उपमे समान पाहता जगीन दिसयान. अगाध गुरुचे महिमान ते भाग्यावीन भेटेना. ते भाग्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. श्री गुरु भेटल्यानंतर पुन्हा ते कृपा करण्याकरता सुद्धा ते प्रसन्न पाहिजे. आपल्याजवळ काही ना काही शास्त्रीची निष्काम पुण्याची जोड जर असेल तर श्री गुरु कृपा करतील. असं काही नाही सोबत फिरले म्हणजे कृपाच करतील. गंगेतला दगड हजारो वर्ष जरी गंगेत राहिला, वरती काढल्याबरोबर तत्क्षणी किती दिवस लागतील कोरडा व्हायला. एकदा वाऱ्याची झुळूक लागली, थोडासा उष्मघाताचा प्रकाश त्याच्यावर पडला, सूर्याचा प्रकाश पडला रे पडला, पंचमहाभूताचा त्याला थोडा आधार मिळाला, काही क्षणामध्ये तो दगड पुन्हा कोरडा होतो. नाना त्याला वेळ लागत नाही कोरडा व्हायला. तसं आपण संतांच्या संगतीत आहोत, पण त्यांची मुद्रा आपल्यावर प्रसन्न पाहिजे. कारण गुरु कृपा ही स्वतंत्र आहे, ती स्वतंत्र आहे. त्याच्याकरता निष्काम पुण्य जर असेल तरच श्री गुरु कृपा करतील. याच्या पुढची ओवी फार खास आहे. नाथ महाराज म्हणतात, बाबा निष्काम पुण्याची या जोडी अगाध वैराग्य जोडे जोडी. तै श्री गुरु कृपा अनित्यानित्य विवेकावडी. तै श्री गुरु कृपा रोकडीला हिजे. तेव्हा श्री गुरु कृपा करतील जेव्हा निष्काम पुण्य आपल्या संगतीत असेल. हा, आणि असा भाग्यवान कोणीतरी. आता लोक भाग्य कशालाही म्हणतील तो भाग सोडा. हा, एखाद्याचा विवाह जमत नसेल, योगायोगाने जर जमलाच, स्वामीजी लोक त्याला सुद्धा भाग्य म्हणतात. आणि मला तरी असं वाटतं हे काय लय अवघड येत आहे का. आणि सध्या खऱ्यानं अवघड आहे. हा, खालती बीड पर बनी वरती वनी दिंडोरी, त्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही. नाही का लोक त्याला भाग्याची जोड देतात, पण तुकोबराय म्हणतात नाही, त्याला भाग्य म्हणत नाही. भाग्य ते आहे की जन्मोजन्मीची जी एरजार आहे, जी आपली दीन अवस्था आहे, ती दीन अवस्था घालवण्याकरता त्या श्रीगुरूंच्या सान्निध्यामध्ये त्यांची प्रसन्नता प्राप्त करण्याकरता, त्या कृपेला पात्र होण्याकरता ज्या साधकाचे अथक प्रयत्न असतील, त्या साधकाचे अथक प्रयत्न असतील ना, तो खरा भाग्यवान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल, हो तो भाग्यवान आहे. दिन त्याला म्हणतात. जन्मोजन्मी आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाची काजळी घेऊन फिरतोय, हा तो दीन आहे. श्रीमंती नसेल त्याला दीन म्हणत नाही. बरेच लोक दीन शब्द कशालाही वापरतात, नाही का. दीन शब्द लोक भौतिक परिस्थितीला कमकुवत असले लोक म्हणतात ते दीन आहे. नाही, ते दीन नाही आहे. दीन ते आहे की जे सतत जन्म आणि मृत्यूच्या रहाट्यामध्ये सापडले, ते दीन आहे. ते दुबळे आहे. आनंद मिळण्याकरता भौतिकच गोष्टी लागतील असं काही नाही आहे. आनंद मिळण्याकरता भौतिक गोष्टीच असल्या पाहिजे असं काही नाही. तुम्ही एखादा महात्मा जर असला ना, काहीच नाही, एकच शाल राहते अंगावर, परंतु ते त्यांच्या मस्तीत आहे का, त्या अवस्थेला पोचले. त्यांनी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारी काजळी बाजूला केली, त्या गुरुकृपेला प्राप्त झाले. आणि त्याच्याकरता ते प्रसन्न होण्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात मला त्यांची सेवा करावी लागेल. ज्ञानोबारांची सेवा जी आहेत, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांची जी सेवा ज्ञानोबारायांनी केली ती वेगळी आहे. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी कौतिक केलं, त्या सेवेचं वर्णन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात श्री गुरु करता जेवढं पाहिजे तेवढं मी स्वतः होईल. ताट मी काढिणा शेज मी झाडिणा. प्रत्येक क्रिया ज्ञानोबाराय म्हणतात श्री गुरु करता चरण संहारण करीन मीच करीन, सगळं मी करीन. शेवट तर ज्ञानोबाराय म्हणतात हे श्री गुरु मी तुमच्या प्रसन्नते करता या शरीराची माझी जी माती होईल ना, माती
जिथं जिथं माझे श्री गुरु चरण ठेवतील त्या चरणाखाली माझ्या शरीराची माती पडावी. आपली माती कुठं पडत तेच कळा ना अजून. काहीला हे बी कळा ना का माती झाली बुवा. विठ्ठल 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 या शरीरीची माती मेळवीन ती क्षिती. जेथे श्री चरण ठाती, जिथं श्री गुरु चरण ठेवतील तिथं या शरीराची माती पडावी. कारण श्री गुरूंचा स्वभावच हा आहे की प्रथम साधकाच्या त्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये असणारा जो अज्ञानाचा जो काजवा आहे, जी काजळी आहे, त्या काजळीचा विनाश करणं हा त्या श्री गुरुचा धर्म आहे. आणि गुरुने ती केलं पाहिजे आणि शिष्याने ते स्वीकारलं पाहिजे. काया वाचा म्हणे नाथ महाराज म्हणतात, काया वाचा म्हणे अति कृपाळू दिना कारणे तोडी शिष्याची भवबंधने उठविटाने अंकाराची. ते श्रीगुरु त्या शिष्याच्या हृदयामध्ये असणारे दोष, ते दोष घालवण्याचं कार्य करतात. आणि हा जो अलौकिक जो उपकार आहेत ना ते फक्त श्री गुरुच करू शकतात. या विश्वाच्या पाठीवर जर तुम्ही म्हणत असाल मग देव नाही करत का? करील, देवही करील. हा, देवही करील ना. एकाच मिनिटात ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. देवही करील पण देवाला सुद्धा गुरु हे स्वरूप धारण करावं लागेल, मग तेव्हाच करता येईल. आयुध हातात घेऊन अज्ञान देवालाही घालवता आलं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोविंदाने गीता निर्माण केली अर्जुनाकरता. अर्जुनाचे श्री गुरु झाले तेव्हाच गीता जन्माला आली. हे गुरु हेच पद. कारण गुरु या शब्दाचीच व्याख्या हे आहे, गुरु अंधकारस्य रुकारस्त निरोधका. नाथ महाराज म्हणतात या माझ्या श्री गुरूंनी माझ्यावर उपकार केला. काय उपकार केला तर माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती केली. माझे रूप मज दाविले दुःख सर्व हरप. माझं सगळं दुःख नाहीसं झालं. का? कारण मी कोण आहे? मी चिदानंद रूप आहेत, मी आनंद स्वरूप आहेत, मी त्या ईश्वराचा अंश आहे. नवे नवे मीच ईश्वर आहे. लक्षात ठेवा, ईश्वर म्हणजे हा जीव आहे ना, या जीवदशेपासून वेगळा झाला. एकदा वेगळा झाल्यानंतर तो सत्वगुणी झाला, श्री गुरुच्या कृपेमध्ये न्हावून निघाला ना, तो आणि भगवान आणि तो जीव आणि आनंद वेगळा नाही आहे. बाबा म्हणतात की बाबा माझं जे काही अज्ञान होतं त्या श्री गुरूंच्या कृपेने नाहीसं झालं आणि मला चराचरामध्ये या विश्वामध्ये मला सगळं ब्रह्म दिसायला लागलं. अभंगाचं शेवट. एका जनार धनी आदर, एका जनार धनी आदर, एका जनार धनी आदर, एका जनार धनी आदर, एका जनार्दनी आदर, एका जनार्दनी आदर, एका जनार्दनी आदर, एका जनार्दनी आदर. ब्रह्मरूप चराचर, ब्रह्मरूप चराचर, माझे रूप मज दाविले, माझे रूप मज दाविले, ब्रह्मरूप चराचर.
एका जनार्दनी आदर ब्रह्मरूप चराचर माझे रूप माझा दाविले दुःख सर्व हरपले म्हणून झालेली सेवा गुरुवर स्वामी सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या चरणी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या चरणी समर्पित करूया. शक्री कीर्तनाचा हा शेवटचा सेवेचा योग आहे. अर्थात शेवटचं कीर्तन म्हणजे माझं नाही, आत्ताचं. नाही तर बरेच लोक म्हणजे कसं घडत नाही. सोबदार मंडळीनं सूचना दिली की महाराज रोज 9 ते 11, आज 11:30 होऊन गेले आणि थोड्या वेळानं गुरुवारी बाबांचं प्रवचन या ठिकाणी होणार आहेत. म्हणून सर्व सप्तकृषी मंडळी, सर्व सेवेकरी मंडळी, चोपदार, भालदार, विणेकरी, गायनाचार्य, कीर्तनकार सगळीच नाही का इथं उभे, म्हणजे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचे पाईक सर्वांना धन्यवाद. या सप्ताहाकरता ज्या भाविकांनी, ज्या तरुणांनी सहकार्य केले त्या तरुणांना धन्यवाद. विशेष करून आदरणीय श्री मधुकरजी महाराज, त्याचप्रमाणे त्यांच्या साथीला योगेंद्रगिरीजी महाराज, आदरणीय श्री परमपूजनीय संदीपानजी महाराज गुरुजी आणि परमपूजनीय महंत श्री हरिचरणगिरीजी महाराज यांनी गेल्या 2, 2.5, 3 महिन्यापासून रात्रंदिवस, कारण इथं एकाला एक भेटत नाही, 7 गावं एकत्र करायची आणि 7 गावाची साथ घ्यायची म्हणजे एवढं सोपं नाही. हां, नित्तळ पाण्यात कोण ढेकूळ टाकेल सांगता येत नाही. कळलं? जाऊ दे, झाल्यावर कळलं. मग आता काय इलाज त्याला, कुठं डोकं जाऊ मग आता. नित्तळ पाण्यात कोण ढेकूळ टाकेल असं का करायचं, किंतु परंतु लय अवघड आहे. एवढे सांभाळणं एका सामान्य परिवाराला सांभाळणं जड आहे. एवढा मोठा हा सप्ताह सांभाळणं, हे सगळं जुळून आणणं, याच्याकरता फार प्रयत्न करावे लागतात. म्हणून सर्व महाराज मंडळीला, सर्व आयोजक, नियोजक, सर्व सप्ताह कमिटी, सप्तपुरुषीला धन्यवाद देऊन वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले गोडे वेडे वाकोडे उत्तरे महाराज तुम्ही नाही विचारेला अधिकार मी आपुला. महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. महाराज तुम्हासी आपल्या सगळ्यांचा आवाज, गुरुवर्य बाबांच्या प्रवचनाचा आवाज ज्यांनी 4ही दिशेला पोहोचवला, आमचे शर्मा शेठ, त्यांनाही मनस्वी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे विक्रम महाराज, आदरणीय संतोष महाराज आणि भाऊ कुठे गेले, रामभाऊजी महाराज यांनाही धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.